Hello, friends. How are you? Have you enjoyed your Diwali vacation? I hope that you must took off the enjoyment of Diwali vacation. Students, you must concentrate your study also because though we are not getting the chance to meet with each other as offline education, but don't miss the chance of learning in easy way. So students, take the enjoyment and study our my English book 7. Last period we have learned the part 1 of great scientists have questioning mind. Do you know that scientists have a mind which get you very inspiring and guided guidelines to live with scientific attitude. कुठलंही शास्त्रज्ञ घ्या, वैज्ञानिक घ्या, त्यांच्या मनामध्ये असणारी जी जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासेपायीच आपल्याला जेवढ्या काही बदल आपल्या पर्यावरणामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या निसर्गामध्ये, आपल्या अवतीभोवती जे काही घडवून आणण्याची त्यांची जी चिकाटी असते, त्यांची जी ध्येय असते, त्या ध्येयापायीच आपल्याला सगळ्या गोष्टी काय करता येतात, बदलून आणता येतात आणि ती देखील अतिशय धडाडीने आणि चिकित्सक पद्धतीने. तर अशाच एका ध्येयवेड्या आणि चिकित्सक बुद्धीने व्याप्त असलेल्या सी.व्ही. रमन यांचा हा पाठ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिला आणि याच पाठाचं अवलोकन आपण करत आहोत. Last period before the vacation of Diwali festival, we have learned up to the just they have delivered the lectures in London University, and the lecture was related with Mridangam, the acoustics. Okay, he means C.V. Raman developed the study of acoustics and music. Then when he was coming or when he was returning from London to India, he was glance a sky. What color is the sky? The sky is blue. And when you glance or watch the ocean, so ocean also you think that ocean is also color in blue. So as he glanced at the sky, which was the same shade as the ocean, आकाशाचा रंग निळा आणि महासागराचा रंग निळा हे कसं काय? A series of questions pop up in his head. आणि बघा की कुठल्याही शास्त्रज्ञाच्या मनामध्ये हाच विचार होतो की हे असं का घडत आहे, हे असं का, ते तसं का. अशा पद्धतीनं त्यांच्या या प्रश्नांच्या मालिकेमुळे, विचार मालिकेमुळेच काय होतं की त्यांच्या जीवनामध्ये असे बदल घडतात आणि त्यांना वाटते की यावर काहीतरी आपण संशोधन केलं पाहिजे. वाय आर बोथ सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर? का बरं आकाश आणि महासागर का बरं निळ्या रंगाचा आहे? सो ही थॉट. देन व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स? मग हे घडण्याच्या मागे काय कारण असावं, हे असं का बरं घडत असावं, हे थॉट. अँड सो ऑन द पेज नंबर 57, his mind seemed to suggest that the reason could be scattering of the light by the water molecules. मग त्यांच्या मनामध्ये आलं की पाण्याचे जे मॉलिक्युल्स मीन्स अणू आहे, रेणू आहे, त्यांच्या कणांमुळे तर आकाशाला रंग आलेला नसेल किंवा आकाशाचे जे काही रिफ्लेक्शन आहे ते तर पाण्यावर नसेल पडत. सो दिस इज द सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप अप इन हिज माइंड, in this mind of C.V. Raman. However, his theory was yet to be proved scientifically. परंतु हे त्यांच्या मनात आलं होतं, परंतु शास्त्रीय दृष्ट्या असं सिद्ध नव्हतं करता आलं त्यांना. म्हणून त्यांना वाटलं की हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे की पाण्याच्या रेणूंमुळे आकाशाला रंग प्राप्त झालेला आहे की काय.
When the ship anchored at Calcutta, the young man immediately went to the conduct experiment to prove his theory. Anchored means जेव्हा जहाज बंदरावर पोहोचतं तेव्हा त्याला थांबवण्यासाठी ते एक लंगर टाकलं जातं. अँकर म्हणजे थांबवणे, अँकर. Then at Calcutta, the young man immediately went on to conduct the experiment to prove his theory. मग त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्याला आपल्या संशोधन पद्धतीने किंवा शास्त्रीय दृष्ट्या त्याला सिद्ध करण्यासाठी ते धावतच लगेच काय झाले की घरी गेले आणि आपल्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्यांनी त्या परीक्षणाला सुरुवात केली, त्या प्रयोगाला सुरुवात केली. His research in optics means प्रकाश तंतुमय किंवा प्रकाशशास्त्र. Optics, the science of light. Optics means science of light. प्रकाशाचं विज्ञान किंवा प्रकाशशास्त्र resulted the discovery of the Raman effect. आणि याच प्रयोगातून त्यांचा जगप्रसिद्ध सिद्धांत बाहेर आला, तो म्हणजे रमन इफेक्ट. ही अनाउन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1920. आणि हा जो प्रयोग आहे त्यांचा तो 1928 मध्ये कसा आला, उदयास आला. विच वॉज दी थिअरी रमन इफेक्ट. रमन इफेक्ट वॉज दी थिअरी इन 1928. ही अनाउन्स. आणि 1928 मध्ये त्यांनी जगाला प्रूव्ह करून दाखवलं रमन इफेक्ट काय तर. द डिस्कवरी ओन हिम द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. आणि 1930 मध्ये जागतिक दर्जाचा जो नोबेल पारितोषिक असतो तो भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक घेणारे ते पहिले भारतीय ठरले, जे या विज्ञानाबद्दल त्यांना रमन इफेक्ट बद्दल 1930 मध्ये जाहीर झाला. इट वॉज द फर्स्ट टाइम दिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू अन एशियन. म्हणजे आशिया खंडातील पहिला नोबेल पारितोषिक जो मिळाला भौतिकशास्त्रामध्ये विज्ञानामध्ये तो म्हणजे ह्याच एका भारतीयाला, तो म्हणजे सी.व्ही. रमन यांना. So the day he's discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. आणि ज्या दिवशी त्यांनी हा प्रयोग साकारला 28 फेब्रुवारी, आणि आजही आपण 28 फेब्रुवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा करतो, नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्याला असं वाटतं की बा सी.व्ही. रमन यांची जयंती आहे, पण जयंती नाही, तर या 28 तारखेला त्यांनी रमन इफेक्ट ही थिअरी जगासमोर मांडली आणि त्याच थिअरीमुळे त्यांना आशिया खंडातील पहिला नोबेल पारितोषिक मिळाला. म्हणून त्याच्या स्मरणार्थ ऑन द मेमरी ऑफ 28 फेब्रुवारी means Raman effect theory, and we celebrate National Science Day. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged, and he was elected fellow of Royal Society 1924. आणि त्यांच्या या प्रकाशाशी संबंधित असणाऱ्या अभ्यासामुळेच त्यांना रॉयल सोसायटीचं 1924 मध्ये काय मिळालं, शिष्यत्व मिळालं, फेलोशिप मिळाली. त्यांनी जे काही भरीव कामगिरी या प्रकाश विज्ञानाबद्दल दिली त्याचे. यू वुड हॅव लर्न अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. रमन इफेक्ट बद्दल तुम्हाला विज्ञानामध्ये अधिक अभ्यास करता येईल आणि ते पण शाळेच्या माध्यमातून. बट डू यू नो the discovery subsequently helped in the determining in the internal structure of some 2000 chemical compounds. आणि बघा काय झालं की त्यानंतर लागोपाठच त्यांचे संशोधन उदयास यायला लागले, आणि जे त्यांनी मनात ठरवलं होतं की या प्रकाश विज्ञानावर आपल्याला बरेच असे हे करायचं, संशोधन करायचं, आणि त्यानंतरच त्यांनी 2000 रसायनांचे जे संयुग आहे त्याची निर्मिती केली या प्रकाश विज्ञानाच्या भरोशावर आणि संशोधनाच्या भरोशावर. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज. आणि या रमन इफेक्ट
थिअरी ही प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी जे काही कॉस्ट लागली, त्यांना जो खर्च लागला तो संशोधन प्रूव्ह करायला, व्हॉट वॉज द मेजरली ₹200. आणि फक्त तो किती रुपयात तुम्हाला त्यांना सिद्ध करता आला, फक्त त्याला ₹200 खर्च लागले. आणि ₹200 या अथक प्रयत्नानंतर, संशोधनानंतर त्यांना जागतिक दर्जाचा नोबेल पारितोषिक जाहीर झाला. म्हणजे विचार करा की कुठलाही, म्हणजे आपण म्हणतो की संशोधन करण्यासाठी भरपूर असा खर्च लागतो असं नाही. जर आपल्या मनामध्ये जर त्या संशोधनाची तीव्र इच्छा असेल आणि आपल्याच अवतीभोवती असणाऱ्या साध्या उपकरणातून आपल्याला ते जर प्रूव्ह करता आलं, तर त्या कमी खर्चामध्ये देखील आपल्याला जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ होता येतात. सो थिंक ऑन इट, रिसर्च ऑन our natural elements, and try to understand, try to questions about this theory. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. म्हणजे सी व्ही रमनने हे सिद्ध करून दाखवलं की प्रयोगशाळेतच प्रयोग केले जात नाही, तर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये, प्रत्यक्ष निसर्गामध्ये देखील आपल्याला बाहेर त्यांच्या सहाय्याने देखील आपल्याला हे संशोधन पूर्ण करता येतं, आणि ते पण कमी पैशामध्ये. They should search around themselves and find those answers in accordance with nature. They should search around themselves. फक्त आपल्याला शोध घेता आला पाहिजे आपल्या परिसरातील वस्तूंचा, आणि त्यातून आपल्याला उत्तर शोधून काढता आलं पाहिजे अकॉर्डिंग विथ द नेचर, निसर्गाच्या सानिध्याने. For the essence of science lies in independent thinking and hard work, not in equipment. कारण की त्याने देखील एक सांगितलेलं आहे की इसेन्स म्हणजे सार किंवा रहस्य ऑफ सायन्स, म्हणजे विज्ञानाचं रहस्य कशात दडलेलं आहे, इंडिपेंडंट थिंकिंग, स्वतंत्र विचार, अँड हार्डवर्क, परिश्रमामध्ये दडलेलं आहे, नॉट इन इक्विपमेंट, कुठल्याही विज्ञानाच्या साहित्यामध्ये नाही आहे, तर कशामध्ये दडलेलं आहे, इंडिपेंडंट थिंकिंग, स्वतंत्र विचारशक्ती, आणि हार्ड वर्किंग, परिश्रम घेण्याची साहित्य. कारण की आपल्याला माहित असेल, थॉमस एल्वा एडिसननी जो विजेच्या दिव्याचा शोध लावला, हा शोध लावताना त्याला कितीतरी हजार वेळा अपयश आलं, तरी देखील त्याने ते प्रयत्न करणे सोडले नाही. आणि याच हार्डवर्कच्या आणि याच टेनेसिटी आणि याच चिकाटीच्या भरोश्यावर त्याने या विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि आपलं अख्खं आयुष्य प्रकाशमान करून दिलं. ओके, जर त्याने म्हटलं असतं मी 100 वेळा हे केलं, 1000 झाले माझे प्रयोग, आणि तरी देखील मला यश न भेटलं, त्याने सोडून दिलं असतं. परंतु आपण सोडून द्यायचं का नाही. तर एक आहे की एक असं म्हणतात ना, प्रयत्नांते परमेश्वर, भगवान के घर देर है अंधेर नहीं है, आणि सबूर का फल कैसा होता है, मीठा होता है, असंच म्हणतात. पेशन्स ठेवा, तुम्हाला देखील त्याच्यामध्ये नक्कीच यश मिळणार. Though the ocean and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. बघा की आकाशाचा रंग निळा आणि महासागराचा रंग निळा हा काही सी व्ही रमन यांच्याच काळात नव्हता, तर असे जेव्हापासून सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच त्याला तो रंग झालेला आहे. एवढे संशोधक होऊन गेले, परंतु कधी कोणाच्या डोक्यात विचार नाही आला की बा हे का बरं निळं. कितीतरी संशोधक होऊन गेले, कितीतरी शास्त्रज्ञांनी आकाशाला बघितलं आणि महासागराला बघितलं, परंतु जे काही संशोधन घडायचं होतं ते फक्त सी व्ही रमन यांच्याच संशोधनातून घडायचं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला की आकाश का बरं निळं आणि महासागर का बरं निळा आणि कशामुळे ते निळत्व आलं, ते देखील त्यांनी आपल्या संशोधनाने प्रूव्ह केलं आणि जगाला एका संशोधनातून सिद्ध करून दाखवलं. आणि त्याच संशोधनापायी त्यांना काय मिळालं, जागतिक दर्जाचा नोबेल पारितोषिक मिळालं. डू यू नो विच कंट्री कॉन्फर दिस Nobel Prize? Yes, in the memory of Alfred Nobel, and Sweden country gives this honor to most of all fields like social service, then peace, then science, then medicals, like this. Then writer also achieve such type of Nobel Prize. Who are the booker, who writes the book and novel?
they also achieve this such type of prizes. Okay, so in this way, students, uh, we have finished this lesson, and this lesson was written by the Dr. APJ Abdul Kalam. So, students, uh, be attitude like a scientist. Every time you ask a question to your mind, why does this happen, why does this happen, then it will be lead to you as a scientist. So read this lesson carefully and try to understand the meaning of new words. Now you have to study for the exam because you have enjoyed the Diwali vacation. Now we have to test what study you have done at home from July to November. So best luck for your study. Have a good day.